कोकणातून मुंबईकडे निघालेल्या प्रवाशाचा बसमध्ये दुर्दैवी मृत्यू. पेण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद. कारण अस्पष्ट. भडवळे ते बोरिवली असा कोकणातून प्रवास करणाऱ्या एसटी बसमध्ये एका प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. MH20BL 2943 या एसटी बसमधून प्रवास करणारे रवींद्र बाबूराव चव्हाण वय 55 राहणार घाटकोपर हे आपल्या पत्नीसह घाटकोपर येथील घरी परतत होते. प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली होती. दरम्यान बस इंदापूरच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या पत्नीला जाग आली. तिने पतीला आवाज दिला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पती बेशुद्ध अवस्थेत असल्याचं तिच्या लक्षात आले. ही बाब तात्काळ एसटी चालक आणि वाहकाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन चालकाने बस थेट पेण उपजिल्हा रुग्णालयात आणली. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता रवींद्र चव्हाण यांना मृत घोषित करण्यात आले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या पत्नीस मोठा धक्का बसला असून तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रवींद्र चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. गाडी रामवाडी स्टँड पाशी असताना त्यांना अचानक चक्कर आली असं समजलं. समजलं की काय चक्कर आली. गाडी उभा केली, 5 मिनिट साईडला घेतली. नंतर पाणी फेरी मारलं थोडं. लगेच 10 मिनिटं तर पेनमध्ये गाडी घेऊन आलो स्टँडला येऊन 2-5 मिनिटं बघितलं. रिक्षेपेक्षा साहेबांना सांगून विचारून बघितलं तर डायरेक्ट गाडी स्टँडला गेली. रिक्षावाले थांबले नाहीत. डायरेक्ट गाडी स्टँडला आली. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.